वाघ, प्रेम, संसार आणि एका चुकीच्या निर्णयाची सुरुवात. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला जी सत्य घटनेवर आधारित कथा सांगणार आहे ती एका अशा कुटुंबाची आहे ज्यांचा संसार सुरुवातीला प्रेमाने भरलेला होता. पण काही चुकीचे निर्णय, वाईट संगत आणि व्यसन यामुळे त्या कुटुंबाचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. या कथेत वापरलेली नावे, ठिकाणे आणि काही ओळख पटवणारे तपशील बदललेले आहेत. या कथेमागचा उद्देश केवळ जनजागृती करणे आहे. चला सुरुवात करूया. सन 2018 अहमदनगर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात समीर नावाचा एक तरुण आपल्या आई वडिलांसोबत राहत होता. समीर फार श्रीमंत नव्हता. त्यांच्याकडे थोडीशी शेती होती, पण त्यावर घर चालणं शक्य नव्हतं. त्यामुळे तो रोज सकाळी लवकर उठून बांधकामावर मजुरी करायला जायचा. समीरचा स्वभाव खूप शांत होता. गावात प्रत्येक जण त्याचं कौतुक करायचा. आई वडिलांचा तो एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्याच्यावर सगळ्यांचा जीव होता. आई नेहमी म्हणायची, बाळा, आयुष्यात पैसा उशिरा आला तरी चालेल, पण माणुसकी कधी सोडू नको. समीर हसत म्हणायचा, आई तुमचा शब्द कधी खाली पडू देणार नाही. त्या साध्या घरात पैसा कमी होता, पण प्रेम भरपूर होतं. त्याच वर्षी गावातील एका नातेवाईकांच्या लग्नाचं निमंत्रण आलं. समीर मित्रांसोबत लग्नाला गेला. लग्नाचा माहोल रंगात आला होता. ढोल ताशे, गाणी, नातेवाईकांची गर्दी. त्याच गर्दीत समीरची नजर एका मुलीकडे गेली. त्या मुलीचं नाव होतं कविता. साधा ड्रेस, चेहऱ्यावर निरागस हास्य आणि डोळ्यांत आत्मविश्वास. क्षणभरासाठी दोघांची नजरानजर झाली. दोघांनी काहीच बोललं नाही, पण नकळत दोघांच्याही चेहऱ्यावर हसू आलं. पुढचे 2 दिवस लग्नाचे कार्यक्रम सुरू होते. या 2 दिवसांत दोघे अनेकदा समोरासमोर आले. कधी नजरेने, कधी हलक्या स्मितहास्याने संवाद व्हायचा. शेवटी समीरने धाडस करून एका कागदावर आपला मोबाईल नंबर लिहिला आणि कविताला दिला. तिने काहीही न बोलता तो नंबर घेतला. समीरला वाटलं, बहुतेक ती कधीच फोन करणार नाही. 4 दिवस गेले. समीर पुन्हा आपल्या कामात व्यस्त झाला. एका संध्याकाळी कामावरून घरी येत असताना त्याच्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरून कॉल आला. हॅलो, पलीकडून आवाज आला. तुम्ही समीर बोलताय का? समीर म्हणाला, हो, पण आपण? हलकीच हसत ती म्हणाली, मी कविता. लग्नात भेटलो होतो आपण. समीरच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. त्या दिवसापासून दोघांचं बोलणं सुरू झालं. सुरुवातीला 5 मिनिटं, मग अर्धा तास, नंतर तासनतास. दोघे एकमेकांना समजून घेऊ लागले. त्यांच्या विचारांमध्ये प्रामाणिकपणा होता. हळूहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. काही महिन्यांनी दोघांनी एकमेकांना आपल्या भावना स्पष्ट सांगितल्या. समीर म्हणाला, माझ्याकडे फार काही नाही, पण आयुष्यभर साथ देईन. कविता शांतपणे म्हणाली, मलाही मोठं घर नको आहे, मला विश्वासू माणूस हवा आहे. दोघांनी भविष्याची स्वप्न रंगवायला सुरुवात केली. छोटंसं घर, आई वडिलांची सेवा, कष्टाची कमाई आणि आनंदी संसार. काही दिवसांनी कविताने ही गोष्ट आपल्या घरच्यांना सांगितली, पण तिच्या घरच्यांना हे लग्न मान्य नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं, तो गरीब आहे, भविष्यात तुला त्रास होईल. कविताने खूप समजावलं, पण घरच्यांनी स्पष्ट नकार दिला. ती रडत समीरला भेटली. समीर म्हणाला, निर्णय तुझा असेल, मी जबरदस्ती करणार नाही. कविता काही क्षण शांत राहिली. नंतर ती म्हणाली, मी तुझ्यावर विश्वास ठेवते. दोघांनी कायदेशीर पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांनी त्यांनी नोंदणीकृत विवाह केला. सुरुवातीला दोन्ही कुटुंबांमध्ये नाराजी होती, म्हणून काही महिने ते भाड्याच्या छोट्याशा खोलीत राहू लागले. समीर रोज कामाला जायचा. कविता घर सांभाळायची. दोघं काटकसरीने संसार करत होते. जरी पैसे कमी असले तरी आनंद कमी नव्हता. काळ पुढे सरकत गेला. समीरच्या आई वडिलांचाही राग हळूहळू कमी झाला. एक दिवस समीरचे वडील स्वतः त्याला भेटायला आले. ते म्हणाले, जे झालं ते झालं, आता घरी या. समीरच्या डोळ्यांत पाणी आलं. तो पत्नीसह पुन्हा आपल्या आई वडिलांकडे राहायला आला. आता घरात पुन्हा आनंदाचं वातावरण निर्माण झालं. काही महिन्यांनी कविताने एका गोंडस मुलाला जन्म दिला. संपूर्ण घरात आनंदाची लाट पसरली. आजोबा त्याला दिवसभर मांडीवर घेऊन बसायचे. आजी त्याच्यासाठी अंगाई गाणी म्हणायची. समीर तर कामावरून घरी येताच थेट मुलाला उचलून घ्यायचा. 2 वर्षांनी त्यांच्या घरी दुसऱ्या मुलाचाही जन्म झाला. आता संसार पूर्ण झाल्यासारखा वाटत होता. परंतु काळ कधी सारखा राहत नाही. कामाच्या ठिकाणी समीरची ओळख काही अशा लोकांशी झाली ज्यांना रोज संध्याकाळी दारू पिण्याची सवय होती. सुरुवातीला समीर त्यांच्यापासून दूर राहायचा, पण एक दिवस मित्र म्हणाले, थोडीशी घेतली तर काही होत नाही. समीरने प्रथम नकार दिला, मात्र सततच्या आग्रहामुळे त्याने एकदा चूक केली. तो दिवस त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या चुकीची सुरुवात ठरला. सुरुवातीला महिन्यातून एकदा, नंतर आठवड्यातून आणि हळूहळू रोज
त्याला दारूची सवय लागली. घरी परतायला उशीर होऊ लागला. कामाची कमाई कमी पडू लागली. आई वडील काळजी करू लागले. कविता शांतपणे त्याला समजावायची, आपल्या मुलांसाठी तरी ही सवय सोडा. समीर प्रत्येक वेळी म्हणायचा, उद्यापासून सोडतो. पण तो उद्या कधीच आला नाही. व्यसन वाढत गेलं. घरातील खर्च वाढू लागला. कमाईचा मोठा भाग व्यसनात जाऊ लागला. कर्जही वाढू लागलं. आई वडिलांनी अनेकदा समजावलं. शेवटी घरात वाद वाढू लागले. एक दिवस वडिलांनी गंभीर आवाजात सांगितलं, आम्ही रोजचे वाद पाहू शकत नाही. तू वेगळं राहिलास तर कदाचित जबाबदारीची जाणीव होईल. समीर काही बोलला नाही. दुसऱ्याच दिवशी त्याने गावाच्या दुसऱ्या टोकाला एक छोटी खोली भाड्याने घेतली. पत्नी आणि 2 मुलांना घेऊन तो तिथे राहायला गेला. कविताने पुन्हा एकदा संसार नव्याने उभा करण्याचा निर्धार केला. पण तिला माहीत नव्हतं की खरी परीक्षा आता सुरू होणार होती. भाग 2. व्यसन, चुकीची संगत आणि वाढत गेलेलं संकट. मागील भागात आपण पाहिलं, समीर आणि कविताने प्रेम विवाह करून संसाराची सुरुवात केली. काही वर्षे सर्व काही सुरळीत चाललं. त्यांना 2 मुलं झाली. पण नंतर समीरला दारूचं व्यसन लागलं. घरातील वाद वाढले आणि शेवटी तो पत्नी व मुलांसह आई वडिलांपासून वेगळा राहू लागला. आता पुढे नवीन घरात राहायला आल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस कविता खूप आशावादी होती. तिला वाटत होतं कदाचित आता जबाबदारी वाढेल आणि समीर स्वतःहून बदलेल. ती रोज सकाळी लवकर उठून घरातील काम उरकायची, मुलांना तयार करायची, समीरसाठी डबा बांधायची, त्याला प्रेमाने कामावर पाठवायची. पण समीरच्या आयुष्यात बदल झाला नाही. कामावरून परतताना तो पुन्हा मित्रांसोबत बसू लागला. संध्याकाळचे तास आता घरासाठी नसून व्यसनासाठी खर्च होऊ लागले. महिन्याच्या शेवटी हिशोब जुळेनासा झाला. भाडे, किराणा, मुलांचे खर्च, औषधे, प्रत्येक गोष्ट वाढत होती. कविता शांतपणे म्हणायची, आपण थोडी बचत केली तर पुढे उपयोगी पडेल. समीर उत्तर द्यायचा, उद्यापासून सगळं ठीक होईल. पण प्रत्येक उद्या मागच्या दिवसासारखाच निघत होता. काही महिन्यांनी परिस्थिती आणखी कठीण झाली. घर चालवण्यासाठी कवितानेही मजुरीचं काम स्वीकारलं. सकाळी घर, मग काम, संध्याकाळी पुन्हा घर. तिचं आयुष्य धावपळीचं झालं. तरीही ती मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत होती. दुसरीकडे समीरच्या भोवती काही चुकीच्या सवयीचे लोक जमा झाले. त्यांच्यासाठी मैत्री म्हणजे जबाबदारी नव्हती. त्यांना फक्त मौज मजा आणि व्यसन महत्वाचं होतं. ते समीरला वारंवार म्हणायचे, आज पैसे नसले तरी चालतील, चल आज आमच्याकडून. सुरुवातीला समीरला हे चांगलं वाटलं. पण त्याला कळलंच नाही की तो हळूहळू त्यांच्या उपकारांच्या जाळ्यात अडकत होता. कर्ज वाढू लागलं. कोणाकडून 5,000, कोणाकडून 3,000, कोणाकडून आणखी काही रक्कम. लहान लहान उधारीचं मोठं ओझं तयार झालं. कर्ज मागणारे लोक आता घरापर्यंत येऊ लागले. कविताला याचं खूप वाईट वाटायचं. ती अनेकदा समीरला म्हणाली, आपण दोघे मिळून कष्ट करू. पण कर्ज आणि व्यसन यापासून बाहेर पडूया. समीर काही वेळ शांत राहायचा. मात्र दुसऱ्याच दिवशी पुन्हा त्याच मित्रांसोबत दिसायचा. एक दिवस त्याच्या मित्रांपैकी एक जण त्याला म्हणाला, तुझं आयुष्य आता हाताबाहेर जात आहे. समीरला क्षणभर वाटलं की मित्र त्याची मदत करणार. पण त्या व्यक्तीचा उद्देश वेगळाच होता. त्याने समीरला चुकीच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न केला. समीरने सुरुवातीला त्याला स्पष्ट नकार दिला. दोघांमध्ये वादही झाला. मात्र व्यसनामुळे समीरचा निर्णय घेण्याचा विवेक दिवसेंदिवस कमी होत होता. घरातही बदल दिसू लागला. कविताला समीरच्या मित्रांची ये-जा आवडत नव्हती. ती स्पष्ट म्हणायची, घर हे घरासारखं राहिलं पाहिजे. दररोज बाहेरची माणसं येणं योग्य नाही. समीर तिचं ऐकत नव्हता. तो म्हणायचा, ते माझे मित्र आहेत. काळ पुढे सरकत गेला. समीरचं आरोग्यही बिघडू लागलं. त्याला वारंवार थकवा यायचा. कामावर गैरहजर राहण्याचे दिवस वाढले. उत्पन्न आणखी कमी झालं. यामुळे घरातील तणाव वाढत गेला. कविता आता मानसिकदृष्ट्या खचत होती. तरीही ती मुलांसमोर कधीच रडत नव्हती. ती त्यांना अभ्यास करायला लावायची. रात्री झोपताना गोष्टी सांगायची. तिला वाटायचं, मुलांनी तरी या वातावरणाचा परिणाम आपल्या आयुष्यावर होऊ देऊ नये. एक दिवस गावातील एका वयोवृद्ध व्यक्तीने समीरला थांबवलं. ते म्हणाले, व्यसन माणसाला संपवतं. अजून वेळ गेलेली नाही. समीर काही बोलला नाही. तो मान खाली घालून निघून गेला. त्या शब्दांचा त्याच्यावर काही काळ परिणाम झाला.
पण चुकीची संगत पुन्हा त्याला त्याच मार्गावर घेऊन गेली. हळूहळू समीरच्या मित्रांचं वागणं अधिक संशयास्पद वाटू लागलं. कविताने समीरला सावध राहण्याचा सल्ला दिला. प्रत्येक जण मित्र नसतो. काही लोक फक्त स्वार्थासाठी जवळ येतात. समीरने तिच्या शब्दांकडे दुर्लक्ष केलं. आता घरात जवळजवळ रोज वाद व्हायचे. मुलं घाबरून एका कोपऱ्यात बसायची. कविताला हे सहन होत नव्हतं. तिला संसार वाचवायचा होता. पण समीर व्यसनात्मक बाहेर पडण्यास तयार नव्हता. दरम्यान काही दिवसांपासून समीरची तब्येत सतत बिघडू लागली. त्याला चक्कर येणं, अशक्तपणा जाणवणं, कामावर न जाणं हे सगळं वाढत होतं. कविताने त्याला डॉक्टरांकडे जाण्याचा आग्रह केला. पण तो म्हणाला, 2 दिवस विश्रांती घेतली की ठीक होईल. कविताच्या मनात मात्र वेगळीच भीती निर्माण झाली होती. व्यसन, कर्ज, चुकीची संगत आणि दिवसेंदिवस वाढणारा तणाव या सगळ्याचा शेवट नेमका कुठे होणार या प्रश्नाचं उत्तर तिच्याकडे नव्हतं. मात्र नियतीने त्यांच्या आयुष्यासाठी काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं. भाग 3 संशय, तपास आणि उलगडत गेलेलं सत्य. मागील भागात आपण पाहिलं, समीरच्या व्यसनामुळे त्याचा संसार विस्कटत चालला होता. आर्थिक अडचणी, चुकीची संगत आणि सततचे वाद यामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण झालं होतं. समीरची तब्येतही दिवसेंदिवस खालावत होती. आता पुढे ऑक्टोबर 2025. गेल्या काही दिवसांपासून समीर कामावर जात नव्हता. त्याची प्रकृती ठीक नसल्यामुळे तो बहुतांश वेळ घरात तच पडून असायचा. कविता त्याची काळजी घेत होती. वेळेवर औषधं देत होती, जेवण बनवत होती आणि मुलांनाही सांभाळत होती. शेजाऱ्यांनाही समीरची प्रकृती बिघडल्याचं माहीत झालं होतं. एका सकाळी कविता नेहमीप्रमाणे उठली. तिने मुलांना तयार केलं. त्यानंतर समीरला उठवण्यासाठी ती त्याच्या खोलीत गेली. पण समीर काहीच प्रतिसाद देत नव्हता. ती घाबरली. शेजाऱ्यांना बोलावण्यात आलं. तातडीने रुग्णवाहिका बोलावली गेली. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून समीरचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. ही बातमी समजताच संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त झाली. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. अकस्मात मृत्यू असल्यामुळे शवविच्छेदन करण्यात आलं. कविता पूर्णपणे हादरली होती. 2 लहान मुलं वडिलांना शोधत होती. घरात शांतता होती, पण त्या शांततेमागे अनेक अनुत्तरित प्रश्न दडलेले होते. काही दिवसांनी शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांकडे आला. अहवालात काही विसंगती असल्याचं नमूद होतं. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक सखोल तपास सुरू केला. प्रकरणाचा तपास अनुभवी अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आलं. तपास अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम शेजाऱ्यांची चौकशी केली. काहींनी सांगितलं की समीरचं व्यसन वाढलं होतं. काहींनी घरात नेहमी वाद होतच असल्याचं सांगितलं. तर काहींनी त्याच्या काही मित्रांची सततची ये-जा संशयास्पद असल्याचं सांगितलं. या सर्व माहितीची पोलिसांनी नोंद केली. त्यानंतर पोलिसांनी समीरच्या मित्रांची चौकशी केली. प्रत्येकाचा जबाब वेगवेगळा होता. कोणी म्हणालं तो फक्त व्यसनामुळे आजारी होता, तर कोणी म्हणालं आम्ही काही दिवस त्याला भेटलोच नव्हतो. या विरोधाभासी माहितीमुळे पोलिसांचा संशय अधिक गडद झाला. पोलिसांनी समीरचे मोबाईल कॉल रेकॉर्ड, आर्थिक व्यवहार आणि इतर उपलब्ध पुरावे तपासायला सुरुवात केली. तपास जसजसा पुढे गेला तसत तशी अनेक नवीन माहिती समोर येऊ लागली. समीरवर मोठं कर्ज असल्याचं स्पष्ट झालं. त्याचबरोबर त्याच्या काही मित्रांशी वारंवार संपर्क असल्याचंही दिसून आलं. यानंतर कविताला चौकशीसाठी बोलावण्यात आलं. सुरुवातीला ती अत्यंत शांत होती. तिने फक्त इतकंच सांगितलं की समीर बराच काळ आजारी होता आणि व्यसनामुळे त्याची तब्येत खालावत होती. मात्र पोलिसांना काही गोष्टी जुळत नव्हत्या. त्यांनी अधिक प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. चौकशी दरम्यान कविता भावूक झाली. तिने सांगितलं की गेली अनेक वर्षे त्यांचं आयुष्य अत्यंत कठीण परिस्थितीत गेलं. व्यसनामुळे घरातील वातावरण सतत तणावपूर्ण होतं. आर्थिक संकट, कर्ज आणि सततचे वाद यामुळे संपूर्ण कुटुंब मानसिकदृष्ट्या खचलं होतं. तिने असंही सांगितलं की तिला अनेकदा भीती आणि असुरक्षिततेच्या वातावरणात जगावं लागलं. पोलिसांनी तिचं म्हणणं काळजीपूर्वक ऐकलं, पण त्यांनी स्पष्ट केलं की तपास फक्त पुराव्यांच्या आधारावरच पुढे जाईल. भावना आणि वास्तव यात फरक असतो. त्यामुळे प्रत्येक दाव्याची पडताळणी काफ़ी टाइम से मुझे आवश्यक कुछ होती. बिल्ड्स चाहिए। पोलिसांनी समीरच्या मित्रांनाही पुन्हा चौकशीसाठी बोलावलं. यावेळी काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या.
त्यातून समीरचं व्यसन, चुकीची संगत आणि घरातील गंभीर तणाव याचं चित्र अधिक स्पष्ट झालं. तपासाचं वर्तुळ आता अधिकच अरुंद होत होतं. कविता सतत एकच गोष्ट सांगत होती, मी अनेक वर्षे भीतीत जगत होते. तिच्या चेहऱ्यावरचा थकवा आणि मानसिक ताण पोलिसांनाही जाणवत होता. पण तपासाचा निर्णय भावना नव्हे तर पुरावे ठरवणार होते. काही दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी उपलब्ध पुरावे, जबाब आणि तांत्रिक माहिती यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली. या प्रकरणाचं खरं सत्य आता न्यायालयासमोर मांडलं जाणार होतं. समीरच्या मृत्यूमागचं नेमकं कारण, प्रत्येक व्यक्तीची भूमिका आणि त्याची कायदेशीर जबाबदारी याचा अंतिम निर्णय न्यायप्रक्रियेतूनच होणार होता. आता सर्वांच्या नजरा न्यायालयाकडे लागल्या होत्या.